मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही जी आमची कंपनी आहे त्याद्वारे आम्ही असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो, जे लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी अधिकाधिक लाईफ आणि त्यांचा उद्योग बेटर कसा होईल यासाठी असतं. हा व्हिडिओसुद्धा मी रेकॉर्ड करत आहे, कारण या व्हिडिओद्वारे आमचा उद्देश आहे की तुमच्या आयुष्यात आम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकू. भगवद्गीता ही आपल्याला माहितीच आहे मित्रांनो, एक महान काव्य आहे आणि हा एक अतिशय असामान्य संवाद आहे श्रीकृष्ण आणि अर्जुनामधला. इथे परफॉर्मन्स ब्रेकडाऊन मध्ये असलेला अर्जुन, त्याला श्रीकृष्णांनी कसं बाहेर काढलं ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. कारण जगामध्ये सगळ्यात जास्त मॅनेजमेंट किंवा CEO साठी जर कोणाचा अभ्यास केला जातो, चरित्राचा कोणाचा जर अभ्यास केला जातो, तर ते श्रीकृष्ण आहेत मित्रांनो. कारण श्रीकृष्ण एक असामान्य मॅनेजमेंट गुरु आहे. श्रीकृष्ण हा एक असामान्य मॅनेजमेंट गुरु तर आहेच आहे, पण त्यापेक्षाही कुठल्या वेळेस काय करायचं याची एक असामान्य चेतना आहे. आपण हे पाहिलेलं आहे की अर्जुन हातपाय गाळून बसलेला आहे. श्रीकृष्णाने त्याच्याकडे बिलकुल लक्ष दिलेलं नाही आहे. उलटा त्याला हा प्रश्न विचारलाय की तुला नको त्यावेळी नको तो विचार तुझ्या डोक्यात आलाच कसा. आणि हा शंडपणा आहे. हा शंडपणा नुसता शंडपणाच नाहीये, तर हे हृदयाचं ज्याला म्हणू वीकनेस आहे हा. आणि हा असा तुच्छ वीकनेस तुझ्यामध्ये आला कुठून. आणि कदाचित अर्जुन या वाक्यानंतर चपापलेला असावा, कारण त्याला एक लक्षात आलं की मी ज्याला श्रेष्ठ मानतो ही व्यक्ती माझ्या विचारांना, माझ्या तर्कांना बिलकुल आधार मानत नाहीये. उलटा मलाच एक प्रश्न विचारतोय की हे कुठून आलं तुझ्या डोक्यामध्ये. मित्रांनो, इथे आपल्याला अर्जुनाचं ग्रेटनेस एक मान्य करावं लागेल की अर्जुनाला हे लक्षात आलं की मी माझे तर्क देतोय ते योग्य नाहीये, तर त्यांनी ते बळजबरी रेटून नाही नेले. त्यांनी ते कुठेही माझेच तर्क बरोबर कसे आहेत हे कंटिन्यू नाही केलं. आपण औद्योगिक वर्ल्डमध्ये कायझन हा शब्द ऐकत असतो. कायझनचा अर्थच हा आहे जपानी भाषेमध्ये की एखादी गोष्ट सुधारण्याकरता केलेले बदल, चेंज फॉर द बेटरमेंट. तर चेंज फॉर द बेटरमेंट मध्ये ज्यावेळेस आपण असतो किंवा चेंज फॉर द बेटरमेंट आपण जेव्हा म्हणत असतो, तेव्हा त्याच्यासाठी पहिली स्टेप चेंज फॉर द बेटरमेंट साठी ही आहे मित्रांनो, accepting the mistake. That is your first step towards the betterment. कारण कुठली गोष्ट जर सुधारायची असेल तर ती तिथे जे आहे आणि ते योग्य नाही हे पहिले ऍक्सेप्ट करावं लागेल. मुळामध्ये हेच मान्य न करणारे लोक तुम्हाला आजूबाजूला भरपूर सापडतील. त्यांना मी जे करतोय ते चूक आहे असं मान्यच नसतं मुळात, किंवा मी जे करतोय तेच बरोबर आहे आणि हे सर्वश्रेष्ठ आहे. जसं म्हणा आपण तुकाराम महाराजांच्या अभंगात ऐकतो ना, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घाटी. त्रिपुटी म्हणजे नोईंग नोअर नॉलेज. तुम्हाला जे माहिती आहे ते, तुम्हाला जो माहिती आहे तो तुमच्यातला, आणि तुम्हाला जे मिळालेलं आहे ते ज्ञान हे परिपूर्ण आहे, ह्याच्या पलीकडे काहीच नाहीये. हे जेव्हा वाटायला लागतं त्यावेळेस तुमच्यातला बदल होऊ शकत नाही. अर्जुनाचा इथे महत्वाचा बदल म्हणजे अर्जुनांनी त्यानंतर हे 6व्या आणि 7वा श्लोक जो आहे तो त्याबद्दलच आहे. अर्जुनांनी सरळ मनात बाळगलेली खळबळ व्यक्त केली आहे की मला कळत नाहीये मी युद्ध जिंकणार आहे का मी हारणार आहे. मला कळत नाहीये युद्ध करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. मला कळत नाही हे योग्य आहे की नाहीये. अशा वेळी संभ्रमावस्थेत राहण्यापेक्षा मी तुला टोटली शरण जात आहे, आता तूच मला मार्गदर्शन कर, म्हणून तो श्रीकृष्णाला नतमस्तक झालेला आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात पण अशा वेळा येतात ज्यावेळेस आपल्याला कळत नाही की नेमकं काय करायला हवं. त्यावेळेस आपण प्रयोग करत राहण्यापेक्षा कोणातरी शक्तीला नतमस्तक होणं, सरेंडर होणं इज द फर्स्ट स्टेप. कायझन आहे. ऍक्सेप्टिंग युअर मिस्टेक, दॅट इज युअर फर्स्ट स्टेप टुवर्ड्स बेटरमेंट. श्रीकृष्णासमोर अर्जुन नतमस्तक झालेला आहे की मला आता तूच सांग मी काय करायला हवं, मला कळत नाही. आता जिथे जिथे आपण अडकलेलो असतो तिथे तिथे आपल्याला पहिले हे मान्य करायला हवं की मी अडकलो आहे, मला कळत नाही, मला समजत नाही आणि मला यातून मार्गदर्शन कर.
म्हणून कुठल्या तरी शक्तीकडे जायला हवं. नाव कुठल्या शक्तीकडे जातो हे पण महत्वाचं आहे. श्रीकृष्णाला सरेंडर झालेला अर्जुन महत्वाचा, म्हणजे ज्यांनी श्रीकृष्ण हा गुरु निवडलाय, की सतत शकुनीकडे जाऊन सल्ला मागणारा दुर्योधन. एबिलिटीमध्ये दोघांच्याही काही प्रॉब्लेम नव्हता, पण गुरु कोण आहे यावर पुढची वाटचाल ठरते. कारण गुरु हा शब्दच असा निर्माण झालेला आहे की जो अंधकार दूर करतो तो गुरु. जिथे ते अंधकार आहे त्याला दूर करणारी व्यक्ती म्हणजे गुरु. तर हा विचार व्हायला हवा की श्रीकृष्णाच्या ऐवजी जर अर्जुन विचार करत शकुनी सारख्याला सरेंडर झाला असता तर त्यांनी काय सांगितलं असतं, ठीक आहे पळून जाणं योग्य आहे, यू आर राईट, आपण इथून निघून जाणं शहाणपणाच आहे. पण श्रीकृष्ण हा असामान्य चेतना आहे, असामान्य गुरु आहे, असामान्य CEO आहे. त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला काय होता, तुझ्या मनात हा विचार आलाच कसा, आणि त्यांनीच सुरुवात झाली अर्जुन सरेंडर होण्याची. आपल्याला पण हे लक्षात घ्यायला हवं, जिथे जिथे आपण अडलो आहोत, रिझल्ट मिळत नाही किंवा ग्रोथ नाहीये, तिथे आपल्याला सरेंडर व्हायला हवं. आपल्याला एखाद्या अशा शक्तीला नतमस्तक व्हायला हवं, पण त्या अगोदर हे ऍक्सेप्ट करायला हवं की मला हे जमत नाहीये किंवा ही ग्रोथ मला कळत नाहीये. ऍक्सेप्टिंग द मिस्टेक इज फर्स्ट स्टेप टुवर्ड्स बेटरमेंट. मित्रांनो, कदाचित भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातल्या 6व्या आणि 7व्या श्लोकातल्या ओळी आपल्या अर्जुनाला हेच सांगतायत की जिथे जिथे तुम्ही अडकलेले आहात तिथे काय ऍक्सेप्ट करत नाही आहात हे चेक करा. तुम्ही कुठे सरेंडर व्हायला तयार नाही आहात हे चेक करा. आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये बऱ्याचशा उद्योजकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या समस्येमध्ये हेच पाहतो. दे आर नॉट रेडी टू ऍक्सेप्ट की दे आर कमिटिंग मिस्टेक्स. दे कीप ऑन सेइंग की आम्ही करतोय ते योग्य आहे, तरी आम्हाला यश मिळत नाही. हे विरोधाभासाचे वाक्य आहे. आम्ही जे बरोबर आहे तेच करतो तरी आम्हाला यश मिळत नाही. कारण कुठलीही कृती त्याच्या योग्य रिझल्ट देत असते. तो याचा अर्थ तेवढ्या लेवलची कृती होत नाही म्हणून तो रिझल्ट मिळत नाही, इतकंच सिंपल आहे. मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. आपल्यातल्या अर्जुनाला हा प्रश्न तुम्ही जरूर विचारा की तुम्ही जिथे अडकला आहात तिथे तुम्ही काय ऍक्सेप्ट नाही केलेलं आहे. आज आपण इथे थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स मध्ये तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला तुम्ही विसरू नका, कारण यामुळे कदाचित कोणाचा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आपण परत भेटूया 8व्या, 9व्या, 10व्या श्लोकासह. नमस्कार.